पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गाड्यांचा हा ताफा आहे जो नुकताच इथे दाखल झालाय। आपण दृश्य बघतोय। काही मिनिटांपूर्वी विमानतळावर ते दाखल झाले आणि आता तिथून पुढे त्यांचा हा ताफा रवाना झालेला आहे। जिथे दुर्घटना घडली त्या घटनास्थळावर पंतप्रधान मोदी जाणार आहेत। शिवाय विजय रुपाणी यांच्या कुटुंबियांची सुद्धा सांत्वनपर भेट मोदी घेणार आहेत आणि त्यांच्याच गाड्यांचा हा ताफा आता रवाना झालेला आहे विमानतळावरून। आपण त्याचे दृश्य पाहतोय। दृश्य बघतोय आपण। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता अहमदाबाद विमानतळावर दाखल झाल्यानंतर त्यांच्या गाड्यांचा ताफा हा रवाना होतानाचे दृश्य आपण सध्या पाहतोय। एका बाजूला मोठी दुर्घटना झाली त्याच्यामध्ये असंख्य जणांचा जीव गेला। सगळे प्रवासी, क्रू मेंबर्स, वैमानिक या सगळ्यांचाच त्याच्यामध्ये जीव गेला आणि या मोठ्या दुर्घटनेनंतर प्रत्यक्ष मोदी आता या घटनास्थळावर जाणार आहेत। हे दृश्य आपण पाहतोय। त्यांच्या गाड्यांचा ताफा रवाना झालेला आहे। प्रत्यक्ष घटनास्थळावर सुद्धा मोदी पाहणी करणार आहेत। पुढारी न्यूजची टीम ही सध्या अहमदाबादमध्ये आहे त्यामुळे क्षणाक्षणाचे तिकडचे तपशील, तिकडचे दृश्य आपल्यापर्यंत पोहोचतायत। ही दृश्य आपण सध्या पाहतोय। विमानतळावर दाखल झाल्यानंतर आता मोदींचा हा ताफा रवाना झालेला आहे। महाराष्ट्रातला सुद्धा 8 जणांचा या मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये समावेश होता। काही क्रू मेंबर्स होते, काही प्रवासी होते। संपूर्ण जगभरात या घटनेची नोंद घेतली गेली, शोक व्यक्त केला गेलेला आहे। अहमदाबाद विमानतळावर मोदी दाखल झाले आणि त्यानंतर त्यांच्या गाड्यांचा ताफा हा रवाना झालेला आहे। सध्या आता मोदी अहमदाबादमध्ये दाखल झालेले आहेत त्यामुळे आता लवकरच ते प्रत्यक्ष घटनास्थळी सुद्धा जातील। त्याचबरोबर विजय रुपाणी जे या दुर्दैवीपणे या अपघातामध्ये मृत्युमुखी पडले त्यांच्या सुद्धा कुटुंबियांची सांत्वनपर भेट मोदी घेणार आहेत असं समजतंय। पंतप्रधान मोदी हे पहिल्यांदा घटनास्थळावर जाणार आहेत, तिथे जाऊन पाहणी करणार आहेत असं समजतंय। अहमदाबादमध्ये आता ते दाखल झालेले आहेत आणि पहिल्यांदा दुर्घटना ज्या ठिकाणी घडली, विमान जिथे कोसळलं त्या ठिकाणी मोदी जाणार आहेत, तिथली पाहणी करणार आहेत।